नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खिरसाना गावाच्या अश्विन भेंडे शेतकऱ्यांनी जुनाट वस्तूपासून खुरपणी व फवारणी यंत्र तयार केले। हे यंत्र दुचाकीवर जोडून दुचाकीच्या साहाय्याने चालविले जाते। पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत त्याने शेती करण्यासाठी आधुनिक यंत्राचा आधार घेतला। या यंत्राच्या साहाय्याने दररोज 14 एकरची फवारणी करता येते। सोबतच पेरणी व डवरणी सुद्धा करता येते। या यंत्राच्या साहाय्याने शेतकऱ्यांना खर्च कमी येत असून वेळही वाचतो। मी अश्विन अशोकराव भेंडे, राहणार निरसाना, सातारगावला माझी शेती असून या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी शेतातच होतो। तेव्हा मला एक म्हणजे मोबाईलमध्ये सर्च करताना म्हणजे जुगाड, शेतीपूरक जुगाड असे कोणते तयार होऊ शकते आपल्याजवळ, तर त्यात मला शेतीपूरक बाईकवर बनणारं जुगाड दिसलं। त्या माध्यमातूनच मी मग आपलं आत्मनिर्भर स्वतःवर निर्भर होण्यासाठी एक जुगाड तयार करण्याचा प्रयत्न केला। तो लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे स्पेअर मागून सगळं करून जरी बंद होतं तरी अमरावती म्हणा किंवा बाहेरच्या भागातून म्हणा जिथून मी म्हणजे मागवले हे स्पेअर तयार करून एक शेतीला पूरक डवरे आणि पेरणी यंत्र झालं आणि बाकीचं फवारणी झालं, असं तुम्ही ह्या एकाच गाडीवर सर्व करू शकता। तर हे पेरणी यंत्र आपलं हे जे आपलं गाडीवरचं साधन आहे तर ते तुमच्या सर्व कास्तकारांच्या उपयोगी येऊ शकते। आणि कोणी जरी माझं काम होऊन जरा मला गावात जर कोणी म्हटलं की बा नाही बा मला हे पाहिजे आणि लवकर तुमची डवरणी किंवा हे एका दिवशी जवळपास तुमचं 8 ते 9 एकर हे डवरणी करू शकते। फवारा जवळपास 14 ते 15 एकराचा फवारा करू शकते। त्यामुळे बैलजोडीचं काम बैलजोडीपेक्षा डबलनं हे काम करणारं एक आपण साधन बनवलेलं आहे आणि प्रत्येक कास्तकाराला याची गरज आहेच। तर त्यांनीसुद्धा असे साधनं तयार करावे आणि ज्यांना काही कोणाला अडचण आली कास्तकारांना त्यांनी मला विचारावं, तर त्या याच्यातून मी प्रत्येकाला गायडन्स किंवा प्रत्येकाला मदत करण्यास मी तयार आहे। हे लागलंसुद्धा बाकी कास्तकारांना माझ्या झाल्यावर तर मी त्यांनासुद्धा द्यायला तयार आहे। तर त्यांनी तशी मागणी केली तर मी माझ्या साहित्याची त्यांना मी म्हणजे त्यांना पुरवठा किंवा त्यांना मी उपयोगात आणण्याकरता देऊ शकतो। बस एवढंच। बाकी तर सर्व नवीन युवा कास्तकारांनी किंवा युवा शेतकऱ्यांनी याच्यातून थोडंसं नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करावा। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।